तारा फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? ओके, तुमची बर्थ डेट जर 4, 13, 22 आणि 31 असेल तर तुमचा मुलांक हा 4 येतो. हा कोणत्या ग्रहाला रिप्रेझेंट करतो? तुमचा लकी नंबर, लकी कलर, लकी वार या बाबतीत डिटेल्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. ओके, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. अदरवाईज चॅनलवर जाऊन देखील तुम्ही बघू शकता. ओके, तर वेळ न घालवता आपण 4 टप्प्यामध्ये तुमची पुढची 3 महिने बघणार आहोत. एक म्हणजे आर्थिक, दुसरं आरोग्य आणि तिसरं प्रेम संबंध. ओके, ओके, फर्स्ट कार्ड आहे फायनान्शियल, त्यानंतर आरोग्य आहे, नंतर प्रेमसंबंध आहे. ओके, आर्थिक, आरोग्य आणि प्रेमसंबंध. ओके, फर्स्ट आहे फायनान्शियल. मेन म्हणजे ना तुम्ही खूप फोकस ठेवलं आहे. ओके, आतापासूनच मी म्हणेन तुम्ही आतापासून खूप फोकस ठेवलं आहे. तुम्हाला काय हवं आहे, काय नाही हवं आहे, त्याच्यात परिपूर्ण तुम्ही प्लॅन करणार आहात आणि तो प्लॅन सक्सेस होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जो प्लॅन तुम्ही करणार आहेत, मग ज्या कुठल्याही पद्धतीचा असो, तुम्हाला जॉब सोडून बिझनेस करायचा आहे, बिझनेस सोडून जॉब करायचा आहे, एनीवन, बिझनेसमध्ये काही अपडेट्स करायचे आहेत किंवा काही सुचत नसेल तर फक्त प्लॅन करा, प्लॅनला तुम्हाला यश मिळेल. हा एक कीवर्ड समजा की प्लॅन. ओके, ज्या गोष्टीचं समजा तुम्हाला सेविंगचे प्लॅन्स करायचे आहेत, एनीवन, ज्या गोष्टीला बिझनेस, आर्थिक गोष्टी तुम्ही प्लॅन करणार आहात त्याच्यात तुम्हाला यश मिळणार आहे. विदाऊट प्लॅन कुठलीही गोष्ट तुम्हाला सक्सेस देणार नाही आहे येत्या 3 महिन्यात. ओके, सेकंड, आरोग्य, द फूल कार्ड. ओके, कुठलेही आरोग्याच्या बाबतीत अति खाणं, अति व्यायाम करणं, अति गोष्टीकडे आज मी अति जिम करणं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक तुमच्या शरीरावर हावी होणार आहे. तर पुढच्या 3 महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायला तर तो मात्र तुम्हाला खूप नुकसानदायक ठरू शकतो. तर आरोग्याच्या बाबतीत होतं हे. सेकंड, प्रेमसंबंध. ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ना लेट गो करणार आहेत, काही गोष्टी सोडून देणार आहेत, काही गोष्टी युनिवर्सवर सोडतील तर काही गोष्टी आपल्या पार्टनरलाच सोडतील. तर थोडंसं स्वतंत्र, सेल्फ लव असं क्रिएट होणार आहे तुमचे येत्या 3 महिन्यामध्ये असं दिसते. तर ते थोडे स्पिरिच्युअल लेवल पण, तुम्ही काही लोक स्पिरिच्युअल लेवलला पण जाणार आहेत, आपल्या पार्टनरला सोडून किंवा पार्टनरसाठी. दोन्ही अर्थ असू शकतो, कारण ती लेट गो करते. मग जर ती सिंगल असेल तर ती तिची सिंगल पर्सनॅलिटी लेट गो करते, असंही होऊ शकतं काहींच्या बाबतीत. ठीक आहे, तर ओव्हरऑल जास्त करून पर्सेंटेज तर हेच आहेत की ते पार्टनरला सोडून स्वतःच्या सेल्फ लव क्रिएट करण्याच्या मार्गावर जाणार आहात पुढच्या 3 महिन्यामध्ये. ओके, सो थँक्यू सो मच. तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, काही वाटलं असेल तर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.